घरात रोज रोज तीच सुकी बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आले ना, आणि घरातल्यांना तीच भाजी दिली की त्यांचे चेहरे बघा कसे सुकतात. चला, आज ती सुकी भाजी बाजूला ठेवा. आज आपण हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळतो तसा चमचमीत लाल भडक बटाटा रस्सा अगदी 10 मिनिट घरच्या मसाल्यात कसा बनवायचा ते बघणार आहोत. आधी काय करायचं आहे, बटाट्यांना उकडून घ्यायचं आहे. त्यांना सोलून त्यांना अशा प्रकारे काहीतरी तुम्ही कट करून घ्यायचं आहे. आता काय करा, एका कढईमध्ये तेल टाका. चांगलं 2-3 चमचे तेल टाकायचे. त्यामध्ये जिरे मोहरी चांगलं कडकडून घ्यायचं आहे. आता परत त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाका आणि त्याला 2 मिनिट चांगलं भाजून घ्या. त्यानंतर परत त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतरनं वटाणे टाका, हिरवे वटाणे. तुमच्याकडे नसतील तर स्किप पण करू शकता. ह्याला चांगलं 2 मिनिट तेलामध्ये तळून घ्या. आता त्यामध्ये टोमॅटो टाका. थोडंसं मीठ टाकून टोमॅटोला चांगलं पिकळून घ्या. अंदाजा 5 मिनिट तुम्हाला टोमॅटोला शिजून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये हिंग टाका, हळद टाका आणि परत मिक्स करून त्यामध्ये टाकायचे लाल तिखट 2 चमचे आणि काळं तिखट टाकायचं आहे. हिंगने खूप भारी स्वाद येतो. आणि थोडंसं धनिया पावडर टाकून सगळे आपण कट केलेले बटाटे होते ना, ते टाकून सगळं छान पद्धतीने मिक्स करायचं आहे. त्यानंतर कोमट पाणी गॅसवर ठेवलेलं 1.5 ग्लास पाणी आपल्याला ह्याच्यात टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाका आणि त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचे दाटसर येण्यासाठी. आणि हे मी घरी वाटलेला सिक्रेट मसाला आहे, ज्याने चव दुप्पट वाढते. आता 5 मिनिट मी इथं शिजून घेतलेलं आहे आणि वरी कोथिंबीर टाकून बघा, आपल्या बटाट्याचा रस्सा घरच्या घरी तयार.